ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, 3 आमदारांचं किशोरी पेडणेकर भेटीला. कालच शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. 2 दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये 15 मिनिटं चर्चा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबतही खलबतं. बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्यात. उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकाच गाडीतनं प्रवास, 3 मिनिटं राजकीय चर्चा. दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासानं राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. तर सगळे खासदार पवारांसोबत, स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, बजरंग सोनावणेंचे खडे बोल. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवरती संजय राऊतांचा सवाल. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होतीये. पवार शिंदे भेटीवर राऊतांचा हल्लाबोल. महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहू नका, शशिकांत शिंदेंचा राऊतांना सल्ला. तर दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. येत्या काही दिवसात आपल्याला एनडीएची ताकद वाढताना दिसेल, शिंदे पवार बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदम यांचं सूचक वक्तव्य. मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा काय? स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं हिंदीत भाषण कशासाठी? टीका करणाऱ्यांना बघून घेईन म्हणता. मुख्यमंत्र्यांची ही कुठली भाषा? एकेरी भाषेत उल्लेख करत राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका. एकनाथ खडसे भाजपात घर वापसी करणार असल्याच्या चर्चा. मुंबईत 2 दिवसांपूर्वी विनोद तावडे आणि खडसेंमध्ये चर्चा. 2 सप्टेंबरला वाढदिवशी प्रवेश करण्याची शक्यता. राज्यातल्या पूरस्थितीवरनं विधानसभेत जोरदार राडा. भास्कर जाधवांनी पूर परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ. आदित्य ठाकरे आणि अतुल भातखळकर यांच्यात हमरीतुमरी. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण. आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे विरोधात तब्बल 18 गंभीर गुन्हे. सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा 3 गुन्ह्यांचा समावेश. म्हात्रेला हजर करण्याचे कोर्टाचे आदेश. डोंबिवली डॉक्टरांना मारहाण. गृहमंत्री न्याय देणार का? शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा, पदावरनं बरखास्त करा. आदित्य ठाकरे आक्रमक. डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या उद्यापासून 17 जुलैपर्यंत रद्द. डेक्कन एक्सप्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस यासोबतच आणखी काही गाड्या धावणार नाहीत. भूस्खलनाचा रेल्वे प्रवाशांना फटका. अपडेट्ससाठी NTES ॲप वापरण्याचं आवाहन. ठाण्यामध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. पांडुरंग भुवड असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. RTO कार्यालयाच्या बाहेर पडलं होतं झाड. नांदेडमध्ये वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विष्णुपुरीच्या SGGS कॉलेज समोरची घटना. नागरिकांमध्ये संताप. मराठवाडा हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के. अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिक भयभीत. विरार नालासोपाऱ्यात 70% परिस्थिती पूर्वपदावर. अनेक ठिकाणाहून पाण्याचा निचरा. दुर्गंधी आणि कचरा हटवण्यासाठी सफाई दूत रस्त्यावर. नालासोपारा, वसई लिंक रोड आणि आचोळा रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ. पावसाच्या सरींमुळे बळीराजा मात्र सुखावला. राज्यात समान नागरी कायद्याच्या हालचालींना वेग. मुख्यमंत्री फडणवीसांकडून 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा. हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी. मुंबईच्या दहिसर पूर्वमध्ये FDAची मोठी कारवाई. नावाजलेल्या कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 500 लिटर भेसळयुक्त दूध जप्त. एकाला अटक. आळंदी आणि देहूतून निघालेला भक्ती सोहळा पुण्यामध्ये दाखल. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं पुण्यनगरी दुमदुमली. दोन्ही पालख्यांचा पुण्यात 2 दिवसांचा मुक्काम.